विचार करावा वा. लागला. करेक्ट. पण केलं ना, लिहिलं ना. हो हो, लिहिलं लिहिलं. वा वा, येस. व्हेरी गुड मधुरा. ओके. आपण असे स्टेप बाय स्टेप, आता माझा आवाज व्यवस्थित आहे ना? येस वृषाली. येस समृद्धी, व्हेरी गुड. आपण पुढच्या लेसनकडे जाऊया. बऱ्यापैकी आपण मध्यम एज मधले आहोत, त्यामुळे आपण नेहमी नवीन पिढी आणि जुनी पिढी यातला फरक आपण पाहतोय. आपल्या लहानपणी किंवा माझ्यापेक्षा जर कोणी मोठं असेल तर लहानपणी आपण लग्नात किंवा जेवायला बसलो कुठे, जिथे पंगत घालून बसायचो तिकडे आपण आधी वदनी कवळ घेता हे एक वाक्य म्हणायचो. आठवतं का सगळ्यांना? त्याचा काय अर्थ होता आपल्याला तेव्हा काही कळत नव्हता. त्याचा काय अर्थ होता? वदनी कवळ म्हणजे तोंडात घास घेताना तुम्ही त्याचे नाव घ्या, श्रीहरीचे. हे त्याचं मिनिंग होतं. आपला धडा आपल्याला असंच काहीतरी सांगणार आहे. जे विस्मरणात गेलंय ते आपण पुन्हा एकदा आठवणार आहोत. आजचा आपला 8वा दिवस आहे, म्हणजे आपला धड्याचा 8वा दिवस आहे. आणि 8व्या दिवसाच्या धड्याचं नाव आहे जादूचा घटक पदार्थ. आपले पत्रकार आणि उद्योजक WJ कॅमेरॉन 1879 ते 1953 पर्यंत ते होते. त्यांचं असं म्हणणं होतं की कृतज्ञतापूर्ण हृदय ही एखाद्या मेजवानीप्रमाणे निरंतर तृप्त करणारी गोष्ट आहे. आज आपण जरा मागे जाऊया. हजारो वर्षापासून अगदी प्राचीन इजिप्शियन लोकांपासून जेवण्यापूर्वी मिळालेल्या अन्नाबद्दल आभार मानण्याची परंपरा पाळली जाते. मात्र 21व्या शतकातील या वेगवान जीवनात जेवणासाठी आभार मानायला वेळ काढणं ही गोष्ट अवघड झाल्याने ती प्रथा बहुतेक आता मागे पडत चालली आहे. खर तर खाण्यापिण्यासारख्या साध्या कृतीतून आपण कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी जर आपण घेतली तर आपल्या आयुष्यामध्ये जादूमध्ये मोठ्या प्रमाणात वेगाने वाढ होईल. तुम्हाला केव्हा भूक लागते ती वेळ आठवून बघा. तुम्हाला आठवेल की भूक लागल्यावर तुम्ही कासावीस होता, तुम्ही नीट विचार करू शकत नाही, नेहमीप्रमाणे काम करू शकत नाही, तुम्हाला शरीरात अशक्तपणा आल्यासारखा वाटतो, तुमचं शरीर थरथरायला लागतं आणि मनही गोंधळून जातं. पल्लवी जर तुम्ही जेव्हा मागे बोलता तेव्हा प्लीज कॅमेरा बंद करा. घरात कोणाच्या तरी तुम्ही बोलता तर तुमचं शरीर कापायलाही लागतं आणि मनही गोंधळून जातं. तुम्हाला जगण्यासाठी, विचार करण्यासाठी आणि चांगलं वाटण्यासाठी अन्नाची आवश्यकता असते. म्हणून अन्नासाठी कृतज्ञता व्यक्त करणं ही एक महत्वाची बाब असू शकते. अन्नासाठी आणखी कृतज्ञता व्यक्त करायची असेल तर क्षणभर थांबा आणि तुमच्यापर्यंत अन्न पोहोचवण्यासाठी ज्यांनी ज्यांनी हातभार लावलाय त्या सगळ्यांची आठवण ठेवून आभार माना. कृतज्ञता व्यक्त करा. तुम्हाला खाण्यासाठी ताजी फळे, भाज्या मिळाव्यात यासाठी ती पिकवणारे पहिल्यांदा त्यांची रोपे लावतात, देखभाल करतात, त्यांना नेहमी पाणी घालतात. ती कापण्यासाठी तयार होईपर्यंत अनेक महिने त्यांचं संरक्षण करतात. ती तयार झालेली फळं, भाज्या वेचणारे ते पेट्यांमध्ये ठेवणारे असतात आणि नंतर हे खरेदी करून त्याचं वितरण करणारे असतात. की हे सर्व फळभाज्यांची दूर दूरच्या अंतरावर दिवस रात्र वाहतूक करणारे चालक असतात. हे सगळेजण एकत्रितपणे एक दिलाने काम करतात आणि प्रत्येक फळ आणि भाजी तुमच्यापर्यंत ते पोहोचवायचं काम करतात. आणि म्हणूनच आपल्याला वर्षभर ती कशी मिळेल, ताजी कशी मिळेल, तुमच्यापर्यंत या गोष्टी ताज्या कशा पोहोचतील यासाठी कितीतरी लोक झटत असतात. आपल्याला कदाचित आज कळेल, काही लोकांना या सगळ्याची कल्पना देखील नसते. कारण गावाला शेतकरी पिकवतो, मग तो ते धान्य काढतो, मग ते वाळवतो. इव्हन ते जेव्हा धान्य शेतात असतं तेव्हा पाण्यासाठी धडपडतो. धान्यामध्ये शेतात ते जेव्हा पिकतं तेव्हा त्याच्यात असं ते गवत वगैरे येतं, ते सुद्धा त्यांना काढावं लागतं. उन्हातान्हात ते काम करतात.
खरं तर त्यांच्या नशिबी तसं काही फारसं लाभत नाही त्यांना. मधले खाणारे लोक जास्त आहेत, पण त्यानंतर शेतकऱ्यापासून ते आपल्या घरापर्यंत येईपर्यंत जी लोक कष्ट करतात, फक्त त्यांच्याबद्दल एकदा विचार करा. आणि आपल्या पुढ्यात आलेल्या आपण कमावतो, पण जर शेतकऱ्याने पिकवलं नाही तर ते आपल्यापर्यंत कुठून येणार? म्हणून कृतज्ञता व्यक्त करा. आता प्राण्यांचे मांस विकणारे मच्छीमार, दुग्ध व्यवसाय करणारे शेतकरी, कॉफी आणि चहाचे मळे पिकवणारे आणि हवाबंद अन्न विकणाऱ्या सर्व कंपन्या, या सगळ्यांची आपण आठवण ठेवायला हवी. इवन हल्ली आपल्याला पोळी भाजी मिळते, पोळ्या मिळतात, पुरणपोळ्या, कोथिंबीर वडी मिळते, रेडीमेड समोसे, वडे सगळं मिळतं. त्याच्या मागे एका गाडीवर सुद्धा आपण पाहतो, कधी कधी गर्दी असलेल्या गाडीवर 3-4 लोक धडपड करत असतात. कोणी तळत असतं, कोणी बनवत असतं, कोणी ते वडे पॅक करत असतं. म्हणजे जिकडे तिकडे कुठल्या तरी व्यक्तीचे हात लागलेले असतात. तर आपल्याला त्या सगळ्यांची आठवण ठेवायला हवी. तुम्ही जरी हॉटेलात गेलात तरी तुम्हाला कल्पना असेल, बऱ्यापैकी हॉटेलात एक मॅनेजर येऊन विचारतो, कोणीतरी येऊन तुमच्या समोर ते सगळं ठेवतो, मेनू कार्ड. मग कोणीतरी पाणी आणून देतो, म्हणजे एक पाणीवाला, मेन्यू कार्ड वाला, तुमची ऑर्डर घेणारा, तुमची ऑर्डर तुमच्या टेबलावर आणून ठेवणारा, तुम्ही बसण्यापूर्वी टेबल साफ करणारा, पुन्हा एकदा पाणी देणारा, पुन्हा एकदा आपलं झालं की तो टेबल साफ करतो. अशी कितीतरी चेन आपल्यासाठी काम करत असतो. आपण कधी त्यांच्यासाठी थँक्यू म्हणालोय? एक 10-20 रुपयाचे असे टिपणं टाकलं की वा, किती मोठं काम केलं असं आपल्याला वाटतं. पण खरंच ते 10-20 रुपये त्यांच्या मेहनती योग्य असतात. आपण कधी कधी अपर अजून एक सांगतो, मी जेव्हा अमरनाथला गेलो होतो तेव्हा जम्मू काश्मीर बँकेचा डीडी काढायला लागला होता मला. त्यावेळेला मी इथे काढला होता का? इथल्या. कुणाला जर काही पर्सनली बोलायचं असेल तर प्लीज आपला माईक अनम्यूट आहे का म्यूट आहे ते चेक करा. त्यामुळे लिंक तुटते. प्लीज काळजी घ्या. सगळे डिस्टर्ब होतात. तर आपल्यासाठी जी चैन कार्य करत असते त्याबद्दल आपल्याला काही कल्पना असते का? आपण जेव्हा प्रवासाला जातो तेव्हा सुद्धा आपण बघतो अनेक गाड्या उभ्या असतात. समजा लोणावळ्याला तुम्ही गेलाय किंवा पुण्याला जाताना फुडमॉलच्या इथे पण आपण कधी उतरलो तर सगळीकडे गर्दी असते. टॉयलेट पॅक्स असतात, सगळ्या गाड्या एकदम आल्यावर तिथे गर्दी असते. तर आपल्या मागे आपल्या हातात येण्यासाठी लवकरात लवकर आपण तिथे किती धडपडतो. आपले पेशन्स कुठे जातात यावेळी? तर शांतपणे सगळं करायचंय. तिच्या मागे किती लोक काम करतायत. कोणी कच्चा माल आणतोय, कोणी भाज्या कापतय, कोणी चपात्या, असं कितीतरी लोक कामं करतात. त्या सगळ्यांबद्दल आपण विचार तरी केलाय का आजपर्यंत? कदाचित या पुस्तकामुळे ही क्लिअरिटी आपल्याला मिळेल आणि आपण आता विचार करायला लागू. तर प्रत्येक गोष्ट, इव्हन आपली बायको, आपला नवरा सुद्धा आपल्या घरी येऊन काही करत असेल तर ते सुद्धा मोल आहे. तो काम करून आलाय, ती काम करून आली आहे, तिला मदत करतोय, ही पण चांगली गोष्ट आहे. तर आपण जो व्यक्ती कष्ट करतोय त्याची जर कदर केली तर आपल्या सगळ्या सगळ्या गोष्टींमध्ये आपोआप वाढ होईल. तर कधी कधी आपण काय करतो की हे सगळे जण न थकता आपल्याला खाण्यासाठी अन्न मिळावं म्हणून काम करतात आणि प्रत्येक दिवशी होणारं अन्न उत्पादन ही सुद्धा एक अतिशय आश्चर्यकारक असा वाद्यवृंदच आहे. म्हणजे बघा, जगातले स्टोअर्स, उपहारगृहांना, हॉटेल्सना, सुपर मार्केट्सना, कॅफेमध्ये, विमानांमध्ये, शाळा, रुग्णालय आणि या ग्रहावरच्या प्रत्येक घरात खाद्यपेयांचा पुरवठा करणारी ही सुव्यवस्था होते. म्हणजे हे सगळं सुव्यवस्थित होतं की नाही याचा पाठपुरावा करणाऱ्या या व्यवस्थेमध्ये गुंतलेल्या माणसांच्या संख्येचा विचार केला तर तुम्हाला हे सगळं अनाकलनीयच वाटू लागेल. अन्न ही भेट आहे, ती निसर्गाची देणगी आहे. कारण निसर्गाने जर आपल्याला अन्नधान्य पिकवण्यासाठी जमीन, पोषक तत्वे आणि पाणी दिले नसते तर आपल्यापैकी कुणालाही काही खायला मिळाले नसते. तुम्ही नुसता विचार करा की पाण्याशिवाय अन्न, वनस्पती, प्राणी आणि मनुष्य जीवनही शक्य नसतं. तर आपलं जेवण बनवण्यासाठी सुद्धा, अन्नधान्य पिकवायला, आपले बाग बगीचे व्यवस्थित ठेवण्यासाठी, स्नानगृह, शौचालयासाठी, प्रत्येक वाहन चालू राहण्यासाठी
आणि रुग्णालयांमध्ये इंधन, खाणकाम, औद्योगिक उत्पादनांसाठी सुद्धा, आपले रस्ते बनवण्यासाठी, कपडे बनवण्यासाठी, या ग्रहावरील प्रत्येक ग्राहकोपयोगी उत्पादनासाठी, प्लास्टिक, काच, धातू बनवण्यासाठी, जीव वाचवण्याच्या औषधांसाठी, आपली घरे, आपल्या इमारती आणि बांधकामासाठी आपण पाणी देखील वापरतो. पाणी आपलं शरीर जिवंत ठेवतं. पाणी, पाणी आणि पाणी, श्रेष्ठ वैभवशाली पाणी. लॉरेन एड्रिसिली 1907 ते 1977 मानव वंशशास्त्रज्ञ आणि निसर्ग विज्ञान लेखक म्हणतायत, या ग्रहावर जर काही जादू असेलच तर ती पाण्यात सामावलेली आहे. आपण अन्न नसलं तरी जगू शकतो, पण पाण्यासाठी थोडे कासावीस होऊ शकतो. आता अन्न आणि पाणी नसेल तर आपण कुठे असतो? आहे ना विचार करण्यासारखी गोष्ट. आपण नक्कीच इथे नसतो. आपले कुटुंब किंवा मित्र कोणीही इथे नसते. आपल्याला हा दिवस किंवा उद्याचा कोणताही दिवस दिसला नसता. पण इथे या सुंदर ग्रहावर आपण सर्वजण मिळून जीवन, त्यातल्या आव्हानांना आणि अत्यानंदासह अनेक गोष्टींसह जगत आहोत. कारण निसर्गाने आपल्याला अन्न आणि पाण्याची देणगी दिलेली आहे. म्हणूनच जेवणाच्या किंवा पाणी पिण्याच्या आधी साधे आभारी आहे, हे जादूचे शब्द म्हणणे किती आवश्यक आहे. अन्न आणि पाणी या चमत्काराचे महत्व ओळखून, त्यांना मान्यता देऊन, अभिवादन करून कृतज्ञता व्यक्त करण्याची ही कृती आहे. खर तर आपल्या पूर्वजांनी, आपल्या नातलगांनी, आपल्या आजी आजोबांनी सुद्धा आपल्याला हे शिकवलेलं आहे लहानपणी. पण हळूहळू कालाच्या ओघामध्ये जसजशा सुधारणा होत जातात, तसतसा माणूस प्रत्येक परिस्थितीसाठी धावत सुटतो आणि या छोट्या छोट्या गोष्टी, यात काही तथ्य नाही वगैरे असं म्हणून तो धावायला लागतो. आज परिस्थिती अशी आहे की आपण घरी काही बनवत नाही आणि दुकानात मात्र लाईन लावून आपण जेवायला जातो किंवा वेटिंगवर थांबतो. एक एक तास थांबतो, या हॉटेलात चांगलं मिळतंय म्हणून. हे खरंच गरजेचं आहे का? ठीक आहे, कधीतरी महिन्यातनं एखादा दिवस ठीक आहे, पण बऱ्यापैकी लोक मुलांना आवडत नाही म्हणून त्यांना बाहेरचं झोमॅटो मागवतात. ते वाईट आहे असं माझं म्हणणं नाही, कारण जर कधी इमर्जन्सीमध्ये आपल्याला लागलं तर आपल्यालाही ते मागवता येतं. पण सतत त्याची सवय किंवा मग कृतज्ञतेची सवय आपण मुलांना लावायला हवी. ते सुद्धा धावपळ करून ते वेळेवर अन्न पोचवायला बिचारे कशाही सुसाट गाड्या सोडतात. तो जर वेळेवर आला नाही, तुमच्या त्या पिझ्झा का कशाची तरी एक डिलिव्हरीची अट पण आहे, तुम्ही एवढ्या एवढ्या वेळात पोहोचले नाहीत तर काही उद्धट लोक त्या लोकांना हाकलून देतात. अरे ते सुद्धा पोटासाठी हे सगळं करतायत. तुम्ही फक्त विचार कराय, आता सध्या बाहेर किती डिग्री ऊन आहे. त्या उन्हातान्हात एक मुलगा लहानच असणार 20-22 वर्षाचा, तो गाडी अशी सुसाट पळवतो कुठल्या ट्रॅफिक मधनं वगैरे, आणि तुम्हाला वेळेवर जेवण आणून देण्यासाठी धडपडतो. कंपनीची पॉलिसी आहे, त्याची नाहीये, पण त्यानेही म्हणजे ते जीवावर उदार होऊन तुमच्यापर्यंत अन्न पोहोचवायचं काम करतायत. तर आपण किती कृतज्ञ असायला हवं. पण तिथेही आपण उद्धटपणा करतो. तिथे पण कधी कधी त्यांना आल्या आल्या एक आहे, लेट हुआ है असं वगैरे, म्हणजे त्यांचं स्वागत करणं तर दूरच, त्यांना उद्धटपणे त्यांच्याशी वागतो. हे योग्य आहे का? हे कोणी सांगायचं आपल्या मुलांना? किंवा आपणही या गोष्टी कधी कधी नकळतपणे, कळतपणे सुद्धा करतो. या सगळ्यांची यापुढे काळजी घ्या. कारण तुमचा एक नकारार्थी शब्द आणि दुसऱ्याला उद्धटपणे वापरलेला शब्द तुम्हाला 10 पावलं मागे नेतोय. तुम्हाला पुन्हा एकदा परत तुमच्या त्याच जागेवर पोहोचवतोय. निदान आता कळल्यावर तरी आपण काळजी घ्यावी. दारात आलेल्या माणसाला काही देता आलं तर द्यावं, नाही जमलं तर निदान पाणी ऑफर करा. पाणी देऊ का, एवढ्या उन्हातान्हातून तो आलेला आहे. एखादी एक्स्ट्रा टोपी पडली घरात, त्याच्या डोक्यावर दिसली नाही तर त्याला विचारायचं देऊ का. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला नक्कीच तुमच्या कामाच्या आणि तुमच्या फायद्याच्या आहेत. तर आता आपण अन्न पाण्याबद्दलही बोलूया, की त्याविषयी जेव्हा तुम्ही कृतज्ञता व्यक्त करता तेव्हा आश्चर्यकारक गोष्टी अशा घडतात की त्याचा केवळ तुमच्या आयुष्यावरच परिणाम होत नाही, तर कृतज्ञतेमुळे तो जगातील पुरवठ्यावर देखील त्याचा परिणाम होतो. तुम्हाला एक अनुभव मला सांगायचा आहे.
तुम्हाला माहिती आहे की नाही मला माहिती नाहीये. आपल्याला मध्यंतरी जेव्हा करोनामध्ये आपण सगळे घरात बसलो होतो, आपल्याला कधी वाटलं होतं हे सगळं होईल? त्याच्या मागे पण काही कारणं आहेत. आपण इतकं जुलूम जोर जबरदस्ती प्राण्यांवर केली, इतकं नॉनव्हेज खायला लागले होते लोक, आणि त्या बिचाऱ्यांचा आक्रोश तिथपर्यंत गेला युनिव्हर्स. तो आक्रोश इतका होता, कितीतरी प्राण्यांना, गायींना किंवा डुकरांना डोक्यावर हातोडा जोरात मारून मारतात. त्यानंतर त्यांना तिथे जेव्हा ते मारले जाते तेव्हा त्यांना, त्या प्राण्यांना, इव्हन कोंबडीला सुद्धा कल्पना येते की थोड्या वेळाने मला हे कापणार आहेत. अशा अवस्थेत त्यांचे जे आक्रोश आहेत ते तिथपर्यंत पोहोचले. त्यामुळे काही दिवस नाही, बऱ्यापैकी आपण चांगले आत अडकलो. मग ही आपली कृतज्ञपणा होता, कृतज्ञता नव्हती. तुम्ही मग आतमध्ये अडकून पडलात. तुम्हाला कसं कसं व्हायला लागलं. कितीही प्रेम असलं बायकोवर किंवा बायकोचं नवऱ्यावर, पण ते जेव्हा तुम्ही 24 तास अडकून पडला होतात तेव्हा तुम्हाला त्याचा त्रास व्हायला लागला. अनेकांना आपण कधी घराबाहेर पडतो याची वेळ आली. मग त्या प्राण्यांना एवढ्या पिंजऱ्यात आपण अडकवून ठेवतो. त्यांच्याविषयी आपण कधी कधी घृणा व्यक्त, अरे किती कुत्रे त्रास देत आहेत. सगळ्यांना जगण्याचा हक्क आहे, आपण त्यांचा हक्क उडवून घेतलोय. सो प्लीज प्राण्यांची पण काळजी घ्या. त्यांना त्यांना तुम्हाला काही देता नाही आलं तरी चालेल, पण त्यांना तुम्ही त्रास देऊ नका. एक माणूस म्हणून आपण प्राण्यांचा वैरी होऊ नये असं मला वाटतं. कारण आपण जो जन्म घेतलाय हा आपण आधी, प्राण्यांमध्ये जे प्राणी जेव्हा माणसाची भीती त्यांची जाते त्याचा नेक्स्ट जन्म माणसाचा असतो. आपण या सगळ्यातनं जाऊन येऊन आपण इथे आलोय. 84 लक्ष योनी म्हणतात, त्याचं एक वेगळं काही प्रकार आहे. पण आपण अनेक जन्मानंतर इथे आलोय. त्या जन्माचं साध्य तुम्ही दुसऱ्याला हाडतोड ताडतोड करून करू नका. उलट सगळ्यासाठी तुम्ही थँक्यू, कृतज्ञतेतच राहा. आणि त्यामुळे आपण जर ह्या सगळ्या चैनला कृतज्ञता व्यक्त केली, आता चैन म्हणजे मी जी तुम्हाला आता सांगितली, शेतकऱ्यापासनं तो माल आपल्या घरी येईपर्यंत ही जी चैन आहे, किंवा हॉटेलमधली चैन मी तुम्हाला साधारण कल्पना दिली की तिथे नुसते आपल्या समोर 7-8 जण येतात, तर मागे किती जण असतील? पीठ मळणारे, चपात्या करणारे, तिथे वेगवेगळ्या भाज्यांचे मसाले तयार करणारे, रॉ मटेरियल कटिंग करणारे, रॉ मटेरियल आणणारे, असे अनेक लोक. म्हणजे निदान मला वाटतं 30-35 लोक तर आपल्या टेबलावर येणाऱ्या प्लेटसाठी तिकडे काम करत असतात. याची आपल्याला कल्पना सुद्धा नसते. तर त्या लोकांना जर आपण आभार दिले, आपल्या जसं प्राण्यांचा आक्रोश वरपर्यंत पोहोचला तसं आपल्याला कल्पना आहे की नाही मला माहित नाही, जगातले 10%च लोक ध्यान करतायत आणि चांगली ऊर्जा इथे पाठवतायत. पण त्या 10% लोकांमुळे सुद्धा पृथ्वीवरचं वातावरण बदलतंय. मग जास्त लोक करायला लागल्यावर किती फरक पडेल? तुमच्या चांगुलपणामुळे, तुमच्या ग्रॅटिट्यूडमुळे सगळ्या चैनला, म्हणजे आपल्या अन्न पुरवठ्यावर, आपलं अन्न बनणार आहे तो आपला शेतकरी आनंदित होईल. मधल्या लोकांपर्यंत आपले आभार पोचले तर वातावरणाचा किती परिणाम होईल, आणि आपला अन्नधान्य पुरवठ्यावर पण त्याचा परिणाम होईल. आणि जर पुरेशा लोकांनी अन्न आणि पाण्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली तर जी लोक उपासमारीत आहेत, ज्यांना अत्यंत गरज आहे, अशा लोकांना या सगळ्याची मदत होईल. म्हणजे तुम्ही काय करताय? आकर्षणाच्या सिद्धांतानुसार, न्यूटनच्या क्रिया आणि प्रतिक्रियेच्या नियमानुसार सामुदायिक कृतज्ञता व्यक्त करण्याच्या क्रियेमुळे आणि समान प्रतिक्रिया निर्माण व्हायला हवी, आणि त्यामुळे अन्न आणि पाण्याचे दुर्भिक्ष असणाऱ्या परिस्थितीत बदल होऊन या ग्रहावरील प्रत्येकाची गरज भागायला लागेल, भागायला हवी. आपल्या आभाराचा परिणाम कुठवर जाणार आहे याची साधी जरी आपल्याला कल्पना आली तरी आपण किती मोठं काम करतोय हे आपल्या लक्षात येईल. याशिवाय अन्न आणि पाण्याविषयी कृतज्ञता व्यक्त केल्यामुळे तुमच्या आयुष्यात जादू होणार आहे. तुमच्या आयुष्यात तुम्हाला कशाचीही कमतरता भासणार नाही. ही जादू तुम्हाला प्रिय असलेल्या प्रत्येक गोष्टीभोवती, तुम्ही प्रेम करत असलेल्या प्रत्येक गोष्टीभोवती आणि तुम्ही पाहत असलेल्या प्रत्येक स्वप्नाभोवती तिची वैभवशाली सोनेरी किनार विणेल. प्राचीन काळातल्या लोकांचा असा विश्वास होता की त्यांना मिळालेले अन्न आणि पाणी ही ईश्वराची, म्हणजे हा ईश्वराचाच कृपाप्रसाद आहे.
त्याला जर कृतज्ञतेची जोड दिली आहे, त्यानंतर त्यांना मिळालेल्या कृपा प्रसादाचं शुद्धीकरण होतं. अलीकडच्या काळात क्वांटम फिजिक्स प्रमाणे म्हणजे भौतिकशास्त्राप्रमाणे निरीक्षण केल्यानंतर परिणामासारखे मांडण्यात आलेले सिद्धांत आणि लागलेले शोध पाहता प्राचीन काळातल्या लोकांची जी धारणा होती ती बरोबर होती हे लक्षात येते. ज्याचे निरीक्षण केले जाते त्यामध्ये निरीक्षणाच्या कृतीमुळे घडणाऱ्या बदलांचा संदर्भ क्वांटम फिजिक्स मधील निरीक्षण परिणाम देत असतो. त्याप्रमाणे तुम्हाला एक सांगू का, मी तुम्हाला सतत नकारात्मक बोलू नका म्हणून सांगते. मी काय बोलते हे तिकडे जात नाहीये. आपली जी आतले व्हायब्रेशन्स आहेत ना त्याला ते लिंक होत आहे. तुम्ही नाही केलं तर त्याला काही कळत नाहीये. वर्षाला काही कळत नाहीये. तुमचा पॉझिटिव्ह ऍटिट्यूड, तुम्ही मला हो आम्ही केलंय पण मनातल्या म्हणाल काय फेकाफेकी करते, त्याला काय ऐकू जाणार आहे माहितीये का वर्षाला, ही काय फेकाफेकी करते ते. तुम्ही चांगलं बोललेलं त्याला नाही, कारण ते व्हायब्रेशन तुमच्या शरीरातनं निघून तिकडे जाते. त्याप्रमाणे तुम्हाला त्याचे परिणाम मिळू शकतात, कारण हे व्हायब्रेशन आणि ते व्हायब्रेशन मिक्स होऊन त्यातनं आपली कामं होत आहेत. सो तुम्ही किती कृतज्ञ आहात त्यावर तुमच्या कामाचं स्वरूप अवलंबून आहे आणि तुम्हाला मिळणाऱ्या रिझल्टचं तर 100%. तर आपण पूर्वीच्या लोकांचंही ऐकलं आणि जर तुम्ही कृतज्ञता दिली तर तुमच्या अन्नधान्यावर पेयावर केंद्रित केलं तर त्याचा परिणामही तुमचं म्हणजे तुमची ऊर्जा जी आहे शरीरातली त्याची रचना बदलण्यात आणि त्याचं शुद्धीकरण करण्यात होतं. तुम्हाला माहितीये का पाण्याला पण स्मृती असते, पाण्याला स्मृती असते. एक त्याचं नाव मला आठवत नाही, मेटो का झोमॅटो असं काहीतरी त्यांचं नाव आहे. एक डॉक्टर आहेत, त्यांनी पाण्यावर अनेक प्रयोग केलेत, जपानचे आहेत. त्यांनी असा प्रयोग केला की 3 काचेच्या बाटल्या घेतल्या. प्रयोग वेगळा आहे, भातावर आहे. तुम्ही एखाद्या वस्तूला प्रेम दिलं, त्यांनी एकावर आय लव्ह यू लिहिलं, एकावर आय हेट यू लिहिलं आणि एकावर काहीच नाही लिहिलं आणि तिन्ही बाटल्या 3 वेगवेगळ्या ठिकाणी ठेवल्या आणि ज्या बाटलीवर आय लव्ह यू लिहिलंय त्या बाटलीवर जाऊन दिवसभरातनं एकदा दोनदा तीनदा तरी आय लव्ह यू म्हणायचं आणि जिथे हेट लिहिलंय त्या बाटलीला आय हेट यू म्हणायचं आणि तिसरं जे आहे ठेवलेलं आहे 2 चमचे शिजलेला भात आणि 4 चमचे पाणी टाकून 3 छोट्या बाटल्या असतील तर तुम्ही हा प्रयोग करून बघा. तुम्हाला आय लव्ह यू म्हणणाऱ्या गोष्टीचा जी बॉटल आहे, आय लव्ह यू आपण जिथे लिहिलेलं आहे तो तुम्हाला निदान 21 दिवस तरी चांगलाच दिसेल, जसा आहे तसा. आणि जो आय हेट यू म्हणाल तुम्ही ज्या बाटलीला, त्या बाटलीत त्या बाटलीला तुम्ही आय हेट यू म्हणता, त्या आय हेट यूच्या बाटलीत तुम्ही झालेला बदल बघा. आणि जे मधलं आपण ठेवलेलं आहे, जे ना इधर का ना उधर का, तो पण तुम्हाला काही काळापर्यंत बऱ्यापैकी दिसेल, पण त्याच्याकडे दुर्लक्ष केलंय आपण काय तिकडे जाऊन लक्ष नाही दिलंय, तर त्याची काय प्रतिक्रिया आहे. अशा 3 बाटल्यांचा जर तुम्हाला प्रयोग करता आला तर तुम्हाला कळेल आय लव्ह यू मध्ये किती ताकद आहे, आय हेट यू मध्ये काय ताकद आहे आणि ज्याला तुम्ही काही भावनाच देत नाहीये तो काय करतोय. हे एक उदाहरण त्यांनी दिलेलं. आणि आय लव्ह यू वाला जो राईस होता पाण्यात टाकून तो छान राहिला आणि आय हेट यू वाला काळा कुट्ट फंगस बिंगस नाही, सेम ठेवलंय, आपण काही केलेलं नाही, फक्त आय लव्ह यू आणि आय हेट यूचा परिणाम तुम्हाला जाणवेल आणि त्या दिवशी तुम्हाला कळेल की तुम्ही वरवर जरी काम केलं तरी एखादं काम होऊन जाईल, पण आतमध्ये तुमच्या भावना काय आहेत त्या तितक्याच महत्वाच्या आहेत. तर खाद्यपदार्थांच्या कृतज्ञतेच्या जादूचा तुम्हाला जर लगेच अनुभव घ्यायचा असेल तर तो आपल्याला अन्न पाण्याचा मनपूर्वक आस्वाद घेऊन येईल. कृतज्ञतेचा स्पर्श झाल्यामुळे तुम्ही जे अन्न खाल ते प्याल ते तुम्हाला अतिशय रुचकर आणि स्वादिष्ट लागेल आणि अशा या अन्नाचा आस्वाद घेताना ते तुम्हाला आवडल्यानं तुम्ही त्याबद्दल कृतज्ञताच व्यक्त कराल. पुढच्या वेळी जेवताना तुम्ही प्रयोग करून बघा की तुम्ही काही खाताना किंवा पिताना मध्येच घास घेताना तोंडात घातलात की त्याची चव कशी आहे यावर मन एकाग्र करा किंवा मग तोच घास खा. तुम्ही ट्राय करा. एक घास खाताना आय लव्ह यू म्हणा, एक घास खाताना नॉर्मल कसं पण वागा. तुम्हाला प्रत्येक वेळी सेम अन्न असलं तरी त्याचा काहीतरी वेगळा अनुभव येईल. पाणी पिताना आणि अन्न खाताना
तुम्ही लक्ष केंद्रित करा आणि त्यावेळी ते विशेष रुचकर स्वादिष्ट लागतं का हे लक्षात घ्या. या उलट तुम्ही जर खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष दिलं नाही तर आहे तो स्वाद सुद्धा नाट्यमयरित्या कमी झाल्याचं जाणवेल. तर तुम्ही केंद्रित केलेली ऊर्जा आणि कृतज्ञतेचा पाया त्याचा तात्काळ परिणाम होऊन त्याची चव वाढते आणि ते जास्त रुचकर लागायला लागते. तर आपल्याला आता काय करायचंय, खाण्यापिण्यापूर्वी आपल्याला मिळालेल्या अन्नाचे आणि तुम्ही पीत असलेल्या पाण्याचे किंवा तुम्ही एखादं फळ खाताय किंवा नाश्ता करणार असाल, पाणी पिणार असाल, काहीही तुमच्या समोर आल्यावर आपण एक क्षण थांबायचंय आणि त्या प्रत्येक गोष्टीला थँक्यू म्हणायचंय. तुम्हाला जरुरी नाहीये की तुम्ही समजा पाहुणे गेलात म्हणून तुम्ही, तर पाहुणे गेल्या गेल्या आपल्याला ग्लास देतात. आता मी तुम्हाला काल का परवा सांगितलंय, तुम्ही जेवण बनवताना तुमच्या मनात ज्या भावना आहेत त्या जेवणात जातात. जेवण तेच असतं, पण एखाद दिवशी तुम्हाला राग चीड आलेली आहे, त्या दिवशी जेवण तेच असतं, तुम्ही सेम बनवता पण त्याच्या टेस्ट मध्ये वाट लागलेली असते, कारण आपला चिडचिडपणा त्यात गेलेला असतो. सो जेव्हा तुम्हाला खूप राग आला असेल, तुम्ही तात्काळ गॅस बंद करा आणि कुठेतरी जा, थोडं इकडे तिकडे फिरा, झाडांना बघा, असं काहीतरी करा. जेवण करू नका. आणि दुसऱ्यांच्या घरी गेलात आणि काही खाणार असाल तर तुम्हाला पहिलं पाणी आणून देतात. तर जर तुम्ही ते पाणी स्वतःच, आपण थँक्यू पाण्या, तू छान आहेस वगैरे असं आपण त्याला जर पाण्यात थोडंसं बघून किंवा 2 मिनिटं हातात दोन्ही आपल्या धरून असं धरलं तर कोणाला काही कळणार नाहीये तुम्ही काय करताय की काय. ओके, तर ते धरून त्याला थँक्यू म्हणा. कारण त्या घरातली जर निगेटिव्हिटी असेल, तुम्ही आता हळूहळू पॉझिटिव्ह व्हायला लागलाय, तर तुम्ही पाण्याला थँक्यू म्हणा. मनातल्या मनात 2 वाक्य म्हणा. सगळ्या नद्यांना थँक्यू, ह्या पाण्यामुळे मला खूप छान वाटणार आहे. कारण याचं कारण आहे, आपल्या पृथ्वीवर 72% पाणी आहे आणि आपल्या पूर्ण शरीरातही 72%च पाणी आहे. आणि पाणी वाहक आहे, पाण्याला मेमरी आहे. तर तुम्ही जे बोलाल त्याच दृष्टीने पाणी तुम्हाला तीच गोष्ट देणार आहे. तर पाण्याचे तुम्ही आभार मानू शकता, कारण दुसरीकडे गेल्यावर कदाचित पाणी भरलं असेल नोकराने, त्याचा राग असेल, तो आनंदत नसेल, त्याच्या घरी काय असेल ते सगळं त्यात उतरलेलं असतं. सो टेक केअर. आणि तुम्ही खाताना पण ती प्लेट घेतल्यावर तिला मनातनं एक लक्ष न देता मनातल्या मनात थँक्यू, मला पोहे मिळाले, थँक्यू यांनी मला जे काही दिलंय त्याबद्दल थँक्यू, तू माझ्यासमोर आलायस त्याबद्दल, हे तुम्ही करू शकता. आणि तिकडे जर काही निगेटिव्हिटी असेल तर ती तुमच्या शरीरात जाणार नाही. तर आता आपण दिवसभर हे करणार आहोत, जे आपल्या पुढे येणार आहे त्याला आपण थँक्यू करणार आहोत आणि आभारी आहे म्हणून आभार मानणार आहोत आणि मग त्या पदार्थाचा स्वाद घेणार आहोत. मी असं करते, म्हणजे मी जसं करते तसं तुम्हाला करून बघता येईल का? कारण माझ्या कृतज्ञतेत त्यामुळे आणखी वाढ होते, असं आपल्या लेखिका महाशय म्हणतायत. मी जेव्हा जादूचे शब्द उच्चारते तेव्हा मी अन्नावरून किंवा पेयावरून बोटं फिरवते, जणू काही मी जादूचे सोनेरी बारीक कणच त्यांच्यावर शिंपडत आहे. मला वाटतं हे जादूचे सोनेरी बारीक कण त्या अन्नाला स्पर्श करतात, त्याचं शुद्धीकरण करतात, अशी मी कल्पना करते. त्यामुळे मला कृतज्ञता हा एक जादूचा घटक पदार्थ आहे असं खरोखरच वाटायला मदत झाली. त्यामुळे मी प्रत्येक गोष्ट खाते तेव्हा मी काय करते, मी पिते तेव्हा मी जादूच्या घटकाचा उपयोग करते. तुम्हाला जर हे परिणामकारक वाटलं तर तुम्ही हे, म्हणजे तुम्ही समजा आता घेताय तर तुम्ही असं काहीतरी करून काहीतरी जादूचे कण आपण छिडकावतोय, आपल्या हातात जादूचे कण आहेत आणि आपण ते टाकतोय, असं करू शकता. खरं तर हा तुमचं बिलीफ आहे. किंवा आपण थँक्यू म्हणून खाऊ शकतो. तर तिने आपल्याला हा जादूचा घटक पदार्थ सांगितलाय लेखिकेने, रॉन्डा बर्नने, की ते शिंपडलं जर तुम्ही तर ते भांड आणि तुमच्याकडे आहे अशी कल्पना करा, आपल्याकडे जादूचे कण आहेत अशी कल्पना करा आणि त्या भांड्यातून या जादुई सोनेरी कणांचा शिडकावा तुमचं अन्न खाण्यापूर्वी किंवा पेय पिण्यापूर्वी त्याला करता आहात असं समजा. हे बाहेरच करायची गरज आहे असं नाही, हे तुम्ही घरी पण करू शकता. दिवसातल्या कोणत्याही वेळी काहीही खाण्यापिण्यापूर्वी तुम्ही आपले हे जादूचे शब्द उच्चारणार आहात, विसरू नका. हे जर लक्षात आलं तर लक्षात येता क्षणी डोळे मिटा आणि मनातल्या मनात मागे जाऊन, तो विसरला समजा तर मागे जाऊन तो प्रसंग तुम्ही आठवण्याचा प्रयत्न करा आणि त्या खाण्याचे किंवा पिण्याच्या आधीचा क्षण आठवा आणि जादूचे शब्द उच्चारा.
आणि आजच्या दिवसाच्या खाण्यापिण्याच्या अनेक वेळा कृतज्ञता जेव्हा जेव्हा खाल, जेव्हा जेव्हा पाणी प्याल, तेव्हा तेव्हा. आता आपल्या तर घरात आयतं पाणी येतंय, पण अशा अनेक गावांना पाणी मिळत नाही. तिथे टँकर जातो, तिकडे ते बोअरवेल, तुम्हाला माहितीये का किती ताकद लागते ते पाणी उपसायला? तर हे सगळं आपल्याला करता येत नाही. आपल्याला पटकन एक नळ उघडलं की पाणी येतं. तुम्ही नशीबवान आहात की तुमच्या घरात 24 तास पाणी आहे. पाण्यासाठी तुम्हाला कष्ट करावे लागत नाही. हे तुमच्या आधीच्या कृतज्ञतेचं फळच आहे. आणि त्यात अजूनही वाढ होईल जर तुम्ही त्यालाही थँक्यू म्हणाल. तर तुमच्या कृतज्ञतेची बांधणी करताना असा एक एक दिवस वाया घालवणं आता आपल्याला परवडणार नाहीये. कारण तुमच्या स्वप्नांची परिपूर्ती होणं या सगळ्यावर अवलंबून आहे. अन्न आणि पाणी यासारख्या साध्या साध्या गोष्टींमध्ये आपण कृतज्ञता व्यक्त केली तर कृतज्ञता आपल्या शरीरात खोलवर रुजवण्याची पण ही अभिव्यक्ती आहे. तुम्हाला ज्या ज्या वेळी त्याची तीव्रता जाणवेल त्या त्यावेळी तुम्हाला जादू घडून आल्यासारखं दिसेल. तुमच्या लक्षात येतंय का आजचा धडा आपल्याला काय सांगतोय? म्हणजे आपल्या पूर्वीचे आपले पूर्वज, आपले आजी आजोबा आपल्याला नेहमी अन्नाची महती किंवा जेवणापूर्वी आपण देवाला नैवेद्य दाखवतोय. आपण आज फक्त असं खातोय. ओके, असं खात नाहीये. आपल्याकडे सगळं आहे कारण भारत सुजलाम सुफलाम सगळं आहे, पण आपण विसरतो, दुसऱ्याच्या अनुकरणात वेळ घालवतो. पण आपल्याच रोंडाबाईंनी आपले कान पकडलेत आणि तुम्हाला लक्षात आणून दिलंय की ते गरजेचं आहे. त्यामुळे आपल्याला मेडिटेशन मध्ये सुद्धा पाण्यावरची जादू माहिती असेल बहुधा, मला वाटतं तुम्ही मेडिटेटर आहात. आता आपल्याला अन्नावर पण ते करायचंय. बाहेरचं आणलं तरी तुम्ही जर असं आपल्या जादूचे कण आपल्या हाताने तुम्ही बाहेरचं पण अन्न आणता, आपण ढोकळा आणतो, काहीतरी असं घेऊन येतो कधीतरी खायला, त्यालाही तुम्ही पॉझिटिव्ह करा. कारण त्याच्यात निगेटिव्ह शक्यता असण्याची आहे. कारण कोण कुठल्या मनस्थितीत बनवतं याची आपल्याला काहीच कल्पना नाही. आतमध्ये लोक भांडतायत का आपलं जेवण करताना हॉटेलमध्ये? ओके, हे सगळं आहे. सो कृतज्ञता व्यक्त केल्यामुळे त्याच्यात असलेली निगेटिव्हिटी निघून जाणार आहे आणि आपल्या शरीरात पॉझिटिव्ह गोष्टी शिरणार आहेत. त्यामुळे जेवणाच्या आधी, जेवण झाल्यानंतर आपल्याला धन्यवाद म्हणायचे. तोंडाने म्हणा, मोठ्याने म्हणू शकत नसाल, पण मनातल्या मनात नक्की म्हणा. तर हा आजचा आपला धडा इथे संपतोय. आज आपल्याला होमवर्क आहे. काय आहे तो आपल्याला कळलाय, तरी पण मी तिने दिलेलं आहे ते वाचून दाखवते. आपल्याला आपल्या वरदानांची मोजदाद करायचीच आहे 10 रोजच्या रोज. त्यांना थँक्यू म्हणायचंय. सेकंड, आपल्याला 3 आपण रिलेशन घेतलेले आहेत जे आपल्याला चांगले हवेत त्यांच्यासाठी 5-5, म्हणजे आपल्याला आता 10 आणि 15 25 झाले. त्यानंतर आपल्याला, तुम्हाला जर ते वाचायला वेळ नसेल मिळत तर ते सुद्धा तुम्ही 5-5 वेळा लिहिलं. आरोग्याची ही संपत्ती मला काय, ते देणगी मला, ते सुद्धा तुम्ही 5 वेळा लिहू शकता. आणि आयुष्यभर मला मिळालेल्या पैशांसाठी मी आभारी आहे, हे सुद्धा 5 वेळा लिहून काढू शकता. बोलायला विसरला समजा तर लिहिता लिहिता तुम्हाला आठवलं तर ती गोष्ट लिहू शकता. कालचा होमवर्क सगळ्यांनी केलेलाच असेल आणि आजही तसा सोपाच होमवर्क आहे. आज म्हणजे उद्या दिवसभर तुम्ही करणार आहात. मे बी तुम्ही आता जेवून बसला असाल तर दुसरं आहे की तुम्हाला काहीही खाण्यापूर्वी किंवा पिण्यापूर्वी एक क्षणभर थांबा. तुम्ही काय खाताय आणि काय पिताय याकडे नीट पहा आणि मनातल्या मनात किंवा मोठ्याने आभारी आहे हे म्हणा. जादूचे शब्द उच्चारा. तुम्हाला हवं असेल तर तुमच्या खाद्यपदार्थांवर किंवा पेयावर असं जादूने तुम्ही हात फिरवू. जादूचे सोनेरी कण तुम्ही शिंपडू शकता. जादूचे सोनेरी कण हे आपल्याला समजायचंय, ते सोनेरी कण आहेतच. ओके. आणि रात्री झोपण्यापूर्वी आपल्याला आपल्या जादूशी बोलायचंय. हा आपला सखा, मित्र, फ्रेंड, जादू, सोनू, मोनू, काय तुम्ही नावं ठेवली असतील त्याच्याशी बोलायचंय. दिवसभरात चांगल्या घडलेल्या घटना आठवायच्या झोपण्यापूर्वी. त्यातल्या सर्वोत्तम घटनेला, सगळ्यात चांगली जी गोष्ट घडली आज तुम्हाला, एकदम 20 वर्षांनी कोणाचा तरी फोन आलाय, मित्राचा, मैत्रिणींचा, आणि तुम्ही अनएक्सपेक्टेड तो फोन आला, ही सुद्धा खूप वेगळी जादूची गोष्ट आहे. त्याला तुम्ही सांगा, थँक्यू म्हणा, आभारी आहे म्हणा. अशा प्रकारे आपल्याला रोज काम करायचंय. धन्यवाद. आता कोणाला काही विचारायचंय किंवा शेअर करायचंय तर बोलू शकता. ओव्हर टू यू. हेलो, हाय भारती. हा हा भारती, भारती मैम,
अच्छा, मला हा. असं वाटतं एखादी गोष्ट किंवा एखादी आयडिया किंवा एखादं कोणाचं नाही आवडलं आणि तुम्ही यू एक्सप्रेस इट की नाही, म्हणजे मला नाही आवडलं करून, आणि तुम्हाला वाटतं की अजून चांगलं म्हणजे होऊ शकतं, आणि समोरचं सपोज त्याला पटत नसेल तुमचं मे बी जे तुम्ही ऑप्शन देताय किंवा जे काही तुम्ही सांगताय करायला जे काही, तर मग त्याला तुम्ही कसं, आणि म्हणजे किती सांगितलं तरी सपोज समोरचा हट्टी आहे किंवा काही तुम्ही चेंज करायला सांगितलेला नाही पटत, तर मग ते सिच्युएशनला तुम्ही कसं सामोरं जायचं, और व्हॉट व्हॉट चेंज, या ज्या आता ज्या हे केलं त्याच्यामध्ये कसं ते लिहायचं किंवा काय हे करू शकतो, चेंज करू शकतो. मुळात मला प्रश्न कळला नाही, पण मला लक्षात आलं एंडला. म्हणजे सपोज मी बोलली तुम्हाला की नाही, तुम्ही आता सपोज चहा पित असाल, तुम्हाला वारंवार चहा पिण्याची सवय असेल, आणि मी बोलली अरे पूर्ण दिवस का चहा पिता, म्हणजे ऍसिडिटी होईल, पण तुम्हाला ते नाही पटत, म्हणजे तुमच्या फॉर यू इट इज गुड, म्हणजे तुम्हाला ते हवंच आहे कसंही करून, तुम्ही नाही माझं डोकं दुखतं किंवा हे दुखतं, म्हणजे तुम्ही कारण जे काय असेल ते तुम्हाला हवंच आहे, म्हणजे आणि मला खूप आणि तुम्हाला, मला माहिती की त्यांनी पुढे मागे नाही, तुम्हाला ते नाही पटत आहे बेसिकली, सिम्पलशी गोष्ट. किंवा मी बोलली की काळा कलर तुम्हाला सूट नाही होत, तुम्हाला ते नाही पटत, तुम्हाला काळा कलर आवडतो, किंवा कोणी बोललं नाही तुमच्या ह्याच्यासाठी काळा कलर नाही, लाईट कलर चांगले आहे, पण ते तुम्हाला नाही पटत, तर तुम्ही मग आणि मी तुम्हाला म्हणजे मला माहिती की ते चांगलं दिसत नाही तुम्हाला, तरी मी सांगायचा प्रयत्न करते आणि तुम्हाला ते पटतच नाहीये, मग त्या सिच्युएशन मध्ये कसं तुम्ही ते चेंज करू शकता किंवा काय करू हो, शकता? मुळात कोण बोलतंय मला कळलं नाहीये, मला चेहरा दाखवा. हा, मी भारती नीलजा आहे. हा, मी व्हिडिओ ऑन नाही नीलजा करू. बोलते. ओके. हा, असू दे नीलजा, चालेल, तू असू तसंच दे, सांग. नो प्रॉब्लेम. नीलजा कधी जॉईन केलंय? मी आता कालचा मिस झाला, त्यातले मधले केलेले मी तुमच्या अगोदरचे. ओके, मग तू आधीचं कुठलं तरी ऐकलेलं नाहीयेस. कुणालाही डायरेक्ट तुम्ही चेंज करायला जाऊ नका, हे मी आधीच सांगितलेलं आहे. कोणीही ऐकणार नाही. एक तर तुम्हालाच वेड्यात काढणार आहे, काय जादू बिदू घेऊन बसलेत. ओके, तुला जादूने बदलायला तुला कोणाला तोंडावर काहीही सांगायचं नाहीये. तुला लिहायचंय त्याबद्दल. तुला म्हणजे तू रिलेशन बद्दलच सगळं चाललंय का? तुला कोणाला भावाला किंवा वडिलांना सांगायचंय समजा की काळे कपडे घालू नका, तू डायरेक्ट सांगितलेलं कोणीच नाही ऐकणार. कारण प्रत्येकाकडे व्यक्ती स्वातंत्र्य आहे, तुला ते सांगून करायचं नाहीच आहे. आपले धडे हेच सांगतायत की जी गोष्ट आपल्याला जाऊन समोर एखाद्याच्या तोंडावर करता येत नाहीये, ती आपल्याला आपल्या कृतज्ञतेच्या भावनेनं बदलायची आहे. तुला ज्याला सांगायचंय की चहा पिऊ नको, तुला तसं सांगता येणार नाही. त्याला सांगून उपयोग नाही, माणसं बदलत नाही. तुला त्याचा फोटो घ्यायचा आहे, त्या रिलेशनवर तुला काम करायचंय. फॉर एक्झाम्पल आपण घेऊया तुझा भाऊ किंवा तुझा कोणी अजून काका आहे. ओके, तर तुला हे लिहायचंय की मी आभारी आहे माझ्या काकाची की त्याने मी सांगितल्याबरोबर चहा कमी केलाय, किंवा तो आता चहा कमी कमी प्यायला लागलाय, तो आता चहा पित नाही. हे वाक्य तुला लिहायचे तो बदलेपर्यंत. तू सांगून तो ऐकणार नाही. हेच याच्यातलं मर्म आहे. जादूची गोष्ट हीच आहे की आपल्याला कोणालाही तोंडावर जाऊन काही सांगायची गरज नाहीये. आपल्याला लिखाणातनं त्या व्यक्तीच्या चांगल्या गोष्टींबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची आहे, आणि तुला जे त्यातले बदल हवेत त्या व्यक्तीतले, त्याने काळे कपडे वापरू नयेत समजा तुला वाटतंय, पण आजच्या तारखेला काळ्याची फॅशन आहे. तू कसं मी जस्ट तू बाहेर पड, एक्झाम्पल दिलं. व्हॉटेव्हर. मी पण तेच सांगते की मी मध्यंतरी एका नाटकाला परीक्षक होते. नाटकामध्ये काही रूल्स असतात, ते पण कोणी फॉलो करत नव्हते, पण प्रत्येकाच्या नाटकातल्या प्रत्येक कलाकाराच्या अंगावर एकदा तरी मी काळे कपडे पाहिलेत. फॅशन असल्यावर आपण काही करू शकत नाही. आणि पूर्वी सांगायचे सुद्धा काळे कपडे वापरू नका, आपण फक्त संक्रांतीला वापरायचो. पण नावडेज ही फॅशन आहे. मुलं तर तू बघशील तर त्याच्याकडे काळेच कपडे जास्त आहेत मुलांकडे हल्लीच्या. तर काय करणार आपण? काळं घालू नको कसं समजावू शकतो? मग तुला त्याच्यावर काम जादूने करायचंय. तुला त्या व्यक्तीचा, कोणाला ज्याच्याकडनं तुला जी अपेक्षा आहे त्या व्यक्तींना आपला तिसरा किंवा चौथा धडा आहे जादूचे रिलेशनशिप.
3 व्यक्तींचे फोटो घ्यायचे तुला. फोटो नसतील तर व्हॉट्सअपचा चेहरा पण चालेल. जेव्हा तू त्याच्याबद्दल लिहिशील तेव्हा त्याचा डीपी जो आहे तो ओपन करून तुला बघून त्याला लिहायचंय. त्याला ही चहाची सवय आहे हे तुला लिहायचं नाहीये की त्याने चहा सोडावा. तू लिहायचंय मी आभारी आहे शेखरची, तू आता चहा पित नाही. तुझ्या लक्षात येतंय का? तू लिहून त्याला बदलायचंय. लिहिल्यामुळे तो माणूस अंतःकरणातनं बदलायला लागतो. तुला जे एक्सपेक्ट आहे कोणाकडनं पण, समजा तुला वाटतंय की मी जास्त बोलू नये, तर तू कसं भारती एकदम हे आहे कमी बोलणारी, मार्मिक बोलणारी, याच्यावर तुझं लक्ष पाहिजे की त्याच्यातले चांगले गुण तुला शोधून लिहायचे. तुझ्या लक्षात आलंय का हो हो. आणि काय फक्त करायचं एकच आपल्याला? हो हा हो. फक्त हेच मॅम विचारायचं होतं की सपोज मोर देन वन पर्सन असेल, लाईक तुम्ही आता एक टीचर आहात आणि तुम्ही 10 स्टुडंट्सना ऍड्रेस करताय. म्हणजे हो तुम्हाला आता हे मला कळलं की जर तुमचे क्लोज रिलेटिव्ह असेल तर तुमच्याकडे फोटो आहे आणि तुम्ही त्यांना समोर ठेवून जे ओके. अफर्मेशन्स लिहायची. हो हा, हो पण जर एक मोठा मोर दॅन वन किंवा मे बी 2 पीपल किंवा 3 पीपल म्हणजे ह्यांना तुम्हाला सांगायचं किंवा 10 जण म्हणजे तुम्ही टीचर आहात सपोज, तुम्हाला त्यांना एक सांगायचं आणि ती मुलं ऐकत नसेल, मग तशा वेळेला तुम्ही त्यांचा फोटो नाही घेऊ शकत. मग ते तुम्ही कसं हँडल, ते नुसतं लिहिणार की मग कसं करणार? त्या सगळ्यांबद्दल तुला लिहायचंय. त्यासाठी फोटो नसला तरी चालेल. तुला त्यांना आठवायचं जेव्हा तू लिहिणार आहेस त्यांच्याबद्दल की माझं समजा तू ट्युशन घेतेस फॉर एक्झाम्पल, तर सगळ्या मुलांनी चांगलं वागावं ही तुझी अपेक्षा आहे. तर तुला माझ्या वर्गातली सगळी मुलं इतकी छान आहेत वगैरे असं लिहायचंय. माझ्या ऑफिस मधले लोक एवढे छान आहेत असं तुला लिहायचंय. ओके ओके, थँक्यू मॅम. आलं त्यात पण लक्षात? त्यांच्यातले चांगले गुण तुला शोधायचे. मला असं वाटतं की आता तिने प्रश्न असा रॅन्डम विचारला. ऍक्च्युली आवाज येतोय भारती? हो हा. हो तर नीलजा, मला काय वाटतं की तुझा प्रश्न ना ओव्हरऑल आहे. तर जर पर्टिक्युलर याच्याप्रमाणे विचार केला ना तर तुला सोल्युशन लगेच मिळेल. म्हणजे जसं तू फूड रिलेटेड म्हटलंस, म्हणजे एखादा ओल्ड व्यक्ती आहे त्याने जंक फूड खाऊ नये असं जर तुला वाटतंय, तर ते तुझं मानणं किंवा तुझं म्हणणं बरोबर आहे. मग तू त्यांना डायरेक्ट नाही सांगू शकत आपल्या आजोबांना वगैरे असं. तेव्हा तू त्यांना मनातल्या मनात थँक्यू म्हणून तू त्यांना इंटेन्शन देऊ शकते की बाबा तुमच्यासाठी हे हे हेल्दी नाहीये, ते आपण कमी करूयात वगैरे. हे म्हणजे डायरेक्ट माणसाला समोर नाही कळलं ना, जसं भारतीने मगाशी सांगितलं की बोलणं सोडा पण व्हायब्रेशन लगेच काम करतात. तर तुझं व्हायब्रेशन त्यांच्यापर्यंत पोहोचणार. ते त्यांना डायरेक्ट नाही कळलं तरी ते सोल कनेक्शन, जसं म्हणजे तू ऍज अ मेडिटेटर आहे म्हणून मी तुला सांगू शकते हे की तू डायरेक्ट त्यांना न सांगता तू इनडायरेक्टली मेडिटेशन थ्रू ते त्यांना सजेस्ट करू शकतेस. प्लस हा जादूचा जो प्रयोग आहे तो, आणि तू ऍज अ मेडिटेटर म्हणून त्यांचं आपण सोल टू सोल कॉन्टॅक्ट जसं म्हणतो ना की तू तुझ्या मेडिटेशन थ्रू त्यांना सांगू शकते. हे झालं तुझं एक म्हणजे तुझं जेन्युइन एखादा हे की बाबा जंक फूड म्हणा, चहाची सवय किंवा किंवा दुसरं जर तू म्हणली ड्रेस घालण्यावरून, जर समजा क्वेश्चन त्या रिलेटेड असेल की एखाद्याचं बिहेवियर म्हणा, एखाद्याच्या सवयी म्हणा, सवयी म्हणजे की ज्याच्याने तुझ्यावर फार इफेक्ट पडणार नाही, तर तिथे नॉन इंटरफेरन्स हा तू विचार करू शकते की एखाद्या माणसाला म्हणजे प्रत्येकाची फ्री विल आहे, प्रत्येकाची फ्री विश आहे की त्यांच्या त्यांच्या पद्धतीने ते लोक हे करतात, तसाही विचार करू शकतो. मग तिथे आपण एक पर्टिक्युलर म्हणजे ड्रेस संदर्भात किंवा असं काही म्हटलं तर मी सांगते की सवयी किंवा याच्या संदर्भात जिथे फार आपल्या याच्यात फरक पडणार नाहीये ना, तिथे फार इंटरफेअर करूच नये असं मला वाटतं. भारती, त्याच्याबद्दल तुला काय म्हणायचं? तेच काय म्हणताय? सांगायचंय की तुम्ही डायरेक्ट तोंडावर एखाद्याला नाही सांगू शकत. हम्म हम्म. सांगितलं तरी त्याला पटलं पण पाहिजे. मग उगाच रागवणार व्यक्ती. तर कारण आता त्याच्यावर आपण जसं तू भारतीने सांगितलं, 14 वर्षापर्यंत मुलांना आपण ह्या गोष्टी समोरासमोर सांगणं किंवा असं असं करू शकतो. त्यापेक्षा मोठ्या माणसांना आपण एवढं इंटरफेअर नाही करू शकत. मग नाही नाही, त्याच्याबद्दल म्हणजे आपण तटस्थ. म्हणजे तुम्ही एका बिझनेस मीटिंग साठी गेला, तुम्ही एक आयडिया ओके मांडली ओके तर ओके. ती मग आयडिया तू रिजेक्ट आधीच झाली. ऐक, मग मी ते एका ठिकाणी ऐकलेलं की तू ऑलरेडी त्यांना तू असे अफर्मेशन्स देत जा किंवा अशी जादू तू युज करत जा, आतल्या आत व्हायब्रेशन्स देत जा की मी आता जाते माझे असे असे, जसं व्हिज्युअलाइज म्हणतो ना तसं. ते भारती म्हटली की नंतर तुमचं विजन बोर्ड वगैरे येणार आहे, तर ते तू असं ऑलरेडी तू समजून टाक की तुझं हे प्रोजेक्ट किंवा तुझं हे म्हणणं त्यांना कन्व्हिन्स झालेलं आहे, एक चांगल्या प्रकारे तुमचं कॉन्व्हर्सेशन झालं. हे अशा पद्धतीने तू हे करू शकतेस की जायच्या आधी किंवा अशा व्हायब्रेशन्स तयार करू शकते
आणि त्याच्या सोबत जाऊ शकते. कधी भीतीची व्हायब्रेशन आली की मग ती मल्टिप्लाय होत जाते. सो तू कॉन्फिडंट व्हायब्रेशन टाकत जा आणि ती पुढे कंटिन्यू होईलच असं वाटतं. बोला नीलजा, जर तुला निघताना भीती वाटत असेल जाता येताना कुठे, तर तुला पहिलं कॉन्फिडन्स मिळवणं गरजेचं आहे स्वतः. आणि मुळात तू कुठलं काम करायला जातेस, शिकवायला जातेस किंवा एखाद्या मीटिंग तुला कळली आहे आज रात्री की उद्या माझी सकाळी मीटिंग आहे, त्या दिवशी तुला मीटिंग मध्ये तुला काय काय हवंय समोरच्याकडनं हे व्हिज्युअलाइज करायचंय तुला. त्याचं एक स्क्रिप्ट तयार कर 5-6 ओळींचं आणि ते रट. मी गेल्यावर मी हे म्हणणार आहे, माझ्याकडनं असं होणार आहे. आणि बी पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह राहा आणि आजची मीटिंग अफलातून झाली आहे हे सकाळी उठल्या उठल्या स्वतःला समजाव की वाव मस्त मीटिंग झाली आहे, येस सगळ्यांना माझं हे आवडलंय. हे तू अफर्मेशन देऊन जेव्हा पॉझिटिव्ह येस जाशील, थँक्यू म्हणत जाशील, गाडीत बसल्यावर पण वाव आजचा दिवस काय सुंदर आहे, आज एकदम माझी मीटिंग एकदम फर्स्ट क्लास होणार आहे, ह्या विजन तुझंच पहिलं पॉझिटिव्ह घेऊन गेलीस, मीटिंग राईट 100% पॉझिटिव्ह होणार आहे. तर क्लिअर कट बोलत जा. कारण बरेच वळणं देऊन बोलल्यामुळे कळत नाही. त्यापेक्षा मला मीटिंगला जर लोकांकडनं चांगला तुला हे अपेक्षा आहे की चांगली व्हावी मीटिंग आणि मला रिझल्ट चांगला यावा, तर फर्स्ट तुला पॉझिटिव्ह होणं भाग आहे. तू सकाळी उठल्या उठल्या परमेश्वराचे आभार मान आणि तू व्हिज्युअलाइज कर आजची मीटिंग खूप छान झाली आहे, वाव मस्त रिझल्ट आलाय, सगळ्यांना मी काय बोलले ते आवडले. हे सगळं एक 5-10 मिनिटं तू विचार कर. तू त्या डीप मध्ये स्वप्न बघ, मीटिंग कशी चालली, मीटिंगचं तुला ओव्हरऑल माहिती असतं कसं आहे मीटिंग मध्ये, कशी लोक बसणार आहे अशा टेबलवर, तो सगळं तू चित्रपट डोळ्यासमोर आण. आणि तू मीटिंग मध्ये फाईन काम चाललंय, सगळं मस्त, माझ्या आयडिया सगळ्यांना आवडतायत किंवा जी मीटिंग होणार आहे ती एकदम पॉझिटिव्ह रिझल्टने संपणार आहे हे विचार करून गेलीस, तुझं 100% काम होणार आहे, 100 काय 200%. तर हा तुझा मुळात पॉझिटिव्ह विचार गेला ना की सगळं पुढे पॉझिटिव्ह घडतं. तू निघताना रिक्षात बसली, वाव थँक्यू पटकन रिक्षा मिळाली, मला झटकन रिक्षा मिळणार आहे, हे सगळं करत गेलीस, मीटिंगला एंड ऑफ द डेला तू आम्हाला सांगशील की वाव आज मजा आली. ओके. फिरून फिरून आपण बोलतो त्यापेक्षा क्लिअर कट व्यवस्थित काम होतं. हे आपल्या बरोबर पायरी पायरीने विजन किंवा तुम्हाला अफर्मेशन काय द्यायचे ते या पुढे येणारच आहेत. आपल्या या प्रत्येक लेसन आपल्याला काही ना काही शिकवणार आहे. आता आपण काय करतोय, आपण मागचं काम करतोय, आपण भूतकाळातलं काम करतोय, भूतकाळात आपण केलेल्या चुका त्या आपण भरून काढतोय. ओके. तर तू जितकी पॉझिटिव्ह सकाळी उठल्या उठल्या वाव मी आज जिवंत आहे, वाव मस्त सकाळ आहे, आणि तू जेव्हा हे सगळं तेव्हा रिकामं असतं आपण झोपेतनं उठल्यावर. म्हणून मी सांगितलंय तुम्ही झोपताना सुद्धा ते जे तुम्ही लिहिलंय ब्लेसिंग त्याला थँक्यू म्हणून झोपा आणि विचार करा उद्या काय आहे. उद्या समजा मी सलमान खानला भेटणार आहे, तर मी त्याला भेटल्यावर घाबरायचं आहे का, त्याच्याशी मी काय बोलू शकतो, त्याला काय विचारू, याचा प्रयत्न. वाव सलमान भेटणार आहे, वाव मजा येणार आहे. ओके. तर तर तुझा तो नेक्स्ट डे आणि तुझी मीटिंग एकदम अफलातून येणार आहे. येस. अजून कोणाला काही विचारायचंय का? कोणा थँक्यू, तू हे विचारलंस त्यामुळे बऱ्याच जणांना क्लिअरिटी मिळाली. भारती मैम, येस येस हा. मेरा एक क्वेश्चन था। कल आपने जो बोला था कि अपने एक प्रॉब्लम के बारे में लिख के उसमें से अच्छा चीज आपको लिखना है, 10 चीज। तो यस. मैंने 26 जुलाई के पानी में बहुत कुछ फेस किया है, हा. तो मैंने उसको लिख के उसके बारे में 10 अच्छी बातें लिखी, तो ये राइट है? क्या बातें लिखी? कि वो पानी आया था, उस पानी में बहुत कुछ बह के गया, लेकिन मेरे को बहुत कुछ अच्छा भी सीखने को मिला। 3-4 अलग फैमिली के साथ हम लोग मिलके बहुत अच्छे दिन बिताए हमने। वाह. पानी ने हमको बताया कि पानी का जीवन में कितना इम्पोर्टेंस है, क्योंकि उस टाइम में लाइट पानी नहीं था, तो 8 दिन हमने बिगर लाइट पानी के बिताया, तो वो लाइट पानी हमारे लिए कितनी जरूरी थी। तो वो लाइट पानी को भी हमको थैंक यू बोलना चाहिए था, कि वो रोज की जरूरत है। यस. तो ऐसा ठीक सब है, कुछ लेकिन हाँ 10 लिखना है, लेकिन वो नहीं लिखना है हमें पानी में क्या क्या हुआ, प्रॉब्लम वर्ड नहीं, पहले हाँ हाँ, प्रॉब्लम नहीं चैलेंज बोलो. अच्छा, करेक्ट है, लाइंस करेक्ट है, लेकिन वो प्रॉब्लम जो है वो लिखा नहीं है ना. नहीं 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 लिखा है। हाँ. आपने हाँ, अभी बोलते वक्त उसका इस्तेमाल किया, हाँ, ठीक है, लेकिन आगे से आपको बॉडी में कुछ भी है तकलीफ तो हमें बोलना है ब्रेकडाउन है, मुझे हाथ में ब्रेकडाउन है. यस और अगर यस, हमें नॉर्मल कुछ प्रॉब्लम है तो बोलना है मुझे चैलेंज है.
मनी चैलेंज। चैलेंज है, मुझे बॉडी चैलेंज है, कुछ भी बोल सकते हो। सही है। और ऐसा नहीं है आपका ही हुआ है, वो पूरे मुंबई में सबका हुआ है। मैं भी, मेरा ससुराल और मायका दोनों ग्राउंड फ्लोर में थे। मेरा भी ग्राउंड फ्लोर पे था। तो 61। हमारे साथ भी, हाँ, तो हमारे सब जो ग्राउंड फ्लोर में थे वो सब तो आपको पता ही है सबका क्या हाल है वो। तो ठीक है, हमने उसमें से क्या सीखा? पानी हमारा जीवन है, तो पानी हमें, अगर उसे गुस्सा आएगा तो वो हमारे साथ क्या कर सकता है ये भी हम लोगों ने देखा है। लेकिन वहां से हमने कोई सीख नहीं ली है। प्लास्टिक अभी भी यूज कर रहे हैं, प्लास्टिक का कचरा बना रहे हैं, ये सब कर रहे हैं। तो अब हमें अच्छे मेडिटेटर के साथ ये चीजों को भी ध्यान देना है। कम से कम हम 20 लोग या 17-18 जितने लोग हैं, अगर हम इस बारे में कुछ सोचेंगे कि नहीं भाई हमें प्लास्टिक का कचरा अलग रखना है, हमें गीला कचरा अलग रखना है, ये भी अगर हमने किया तो ये हमारा हेल्थ, हमारे 10 लोगों के 17 लोगों के साथ हम किसी से बात करते हुए किसी को और को पता चला तो सब लोग ये सब काम कर सकते हैं। तर जे जे कोणी काही विचारतं त्यातनं आपल्याला जे जे काही मिळतं ते तुम्ही लिहून ठेवा। आणि मला वाटतं आता कोणाला काही प्रश्न नहीं है, वो सही लिखा है और आप ऐसा कर सकते हो। और भी कोई आपके साथ हुआ है वाकया तो आप उसके लिए भी थैंक यू लिख सकते हैं। आज तो हमें पता चला है हमें किस किस को थैंक यू लिखना है। हमें सिर्फ 15 लाइन लिख के रुक जाना है क्या? कितने नहीं, लोगों वो को थैंक यू लिखना है? तो रोज आप जितना लिखोगे, एक तो मैंने मम्मी पापा का बोला हुआ है, बचपन से लेके उन्होंने क्या क्या दिया है, हमें एक एक कपड़ा पहनाया है, माँ ने साड़ी को फाड़ा है, साड़ी के छोटे छोटे टुकड़े करके हमें उसमें रैप किया था मम्मी ने, छोटे होते जब थे तभी। तो वहां से कपड़े लेके आज तक के कपड़ों को हमें थैंक यू करना है। मम्मी ने हमारे लिए क्या क्या किया, हमारे लाड किए हैं, लाड लड़ाए, खाना दिया, हमको चलना उठना बैठना सब सिखाया। तर ते सगळं आपल्याला लिहायचंय। बाबांनी पण आपल्याला चालायला शिकवलंय, आपल्या पहिल्या चालीवर पण त्यांनी टाळ्या भेटल्यात, त्यांना आनंद झालेला आहे। आपल्यासाठी आयुष्यात आई बाबांनी ठेवलेली एक सर्वात सुंदर देणगी म्हणजे आपली भावंड, त्यांनी आपल्याला साठी ठेवले। ते नसल्यावर बहीण किंवा भावंड आपल्या बरोबर असतात, ते सुद्धा आपलं ब्लेसिंग आहे। ओके, हे लक्षात येतंय? तर त्यांच्यासाठी पण तुम्हाला लिहायचं, ते पण ब्लेसिंग आहे। तुम्ही कुठे जाल, तुमचे फ्रेंड्स नाही, तुमचे बहीण भाऊ नाही, समजा एखाद्याशी तुमचं काही झालं असेल चॅलेंज, तर तुम्ही विचार करा की अरे मला त्याच्याकडे जाताही येत नाही। तर अशा अवस्थेत आपल्या आजूबाजूला असणारी लोकांशी आपण चांगलं वागून, आपण आपल्यासाठी लोक जमा, जेवढी तुमच्याकडे लोक येत आहेत तुम्ही तेवढे चांगले व्यक्ती आहात। तर ह्या सगळ्यासाठी आपल्याला आपल्याला शेतकऱ्याने जे दिलंय त्याच्या कष्टांपासून तुम्ही विचार करा। सन नसता तर, सूर्यप्रकाश नसता तर वनस्पतीने स्वतःचं अन्न बनवून तयार राहिली असती का? सन आहे, मून आहे, रात्री पण कधी कधी पौर्णिमेला आपल्याला उजेड दिसतो, लाईट नसेल तर आपल्याला दिसतं। ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला कृतज्ञता व्यक्त करायची आहे। तुम्ही म्हणाल मी तोंडी पण बोलतोय बोलतेय, मान्य आहे, पण जे लिहिण्यात तुमचं कॉन्सन्ट्रेशन आहे, लिहिण्यामुळे जास्त लवकर आपल्या भावना बदलायला लागतात। त्याचं काम करा आणि कशा कशाला थँक्यू लिहू शकतो मी ते लिहित राहा। कीप रायटिंग असं करत 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 तुम्ही सगळे जे आपल्या उंच इमारतीसाठी आपण खूप खड्डे खोल खणतो, तर ते खड्डे आपण केलेले आहेत, ते बुजवल्यावर तुमचं झाड सुद्धा सुदृढ होईल, फळं फुलं मिळतील किंवा तुमची इमारत उंच तुम्हाला मोठं घर मिळेल। ओके, या नोटवर मी इथेच थांबते। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। आणि कोणाला काय ठीक आहे, विचारायचंय? हा, थँक्यू। जसं आजचा टॉपिक होता ना भारती, तो येस, तेच की आपण जे कुठेतरी तू मेसेज सांगितलं ना घेतला। एक्झाम्पल होतं की प्राचीन काळात किंवा आपले पूर्वज जे हे करायचे, त्यामुळे आपल्या भारतामध्ये जसे हार्वेस्टिंग फेस्टिवल्स आहेत ना, ते त्यामुळेच असणार आहेत की जे धनधान्य आल्यानंतर ते लोक सेलिब्रेट करत होते। म्हणजे एका पूर्ण जो उत्सव साजरा करायचा, आणि तो भारतात सगळीकडे आहे। त्यामुळे तो म्हणजे ती प्रथा जी होती की अन्नधान्याला वेलकम करणं आणि त्याचा ग्रॅटिट्यूड मानणं ना, तो म्हणजे आपलं जे पूर्वीपासून चालत आलेलं ते खरोखर फक्त आता आपण शहरात राहतो ना, काही उगवत आपण ना त्याची शेती करत, त्यामुळे ते आपण त्याच्यापासून तुटलेलो आहे। तर मग निदान थाळीमध्ये आल्यानंतर तरी त्याच्याबद्दल
ग्रॅटिट्यूड व्यक्त करणं. कारण ह्याचं मी एक एक्झाम्पल सांगते. माझी एक स्टुडंट होती, तिला ना पोटाची खूप कुरबुरी होत्या. म्हणजे ते टॉयलेटला व्हायचं नाही आणि झाला तर खूप त्रास व्हायचा. तर हे अनेक दिवस मी पाहत होते तिच्याबरोबर. मग नंतर मी तिच्या आईशी बोलले, की असं म्हणजे तिला होतं तर ती खाताना काय करते? मला असा अंदाज आला, की ती खाताना जसं टीनेज मुलं, की हे नको, ते नको, मग याने जाड होईल का, त्याने बारीक होईल का, किंवा खाताना नाकच मुरडणं, आईच्या हातच नको म्हणणं, मग बाहेरच काहीतरी आवडतं. असं सगळं जर तिचं होतं ना प्रकार, तो मग मी ती अंदाज आला साधारण. मग मी तिला विचारलं आईला, की तसं काही करते का? तर ते हो म्हटलं. मग मी मुलीला समजावलं, की तुला जर खायचं नसेल, तू आधी साईडला काढून ठेव. जेवढं आवडेल तेच घे आणि मग त्याला तू आनंदाने स्वीकार कर. तू आईने दिले म्हणून मग ते बळजबरीने तू अगदी ना कसं तरी कुरबुरत खायचं, मग ते त्या व्हायब्रेशनने ते पोटात जायचं आणि ते तसं होत होतं. मग ते थोडंसं तिने चेंज केल्यावर तिच्या त्या ओव्हरऑल याच्यामध्ये चेंजेस आला होता मध्ये. म्हणजे असं आहे, की ते खाताना आपण तो हातात घेतल्यानंतर, कारण अन्न आणि पाणी ना सगळ्यात जास्त व्हायब्रेशन म्हणजे घ्यायला हे आहे. एनर्जी अशीच एक पटकन बाई त्याच्यात. होती. हा, हम्म. अशीच एक बाई होती, तिला अन्न असं गळ्याखाली उतरायचंच नाही. हम्म. म्हणजे तोंडात चावायची पण गळ्यात खाली जायचं नाही. सगळ्या तिच्या चेक केलं तिला, सगळ्या प्रकारे चेक करून तिच्या गळ्यात काही प्रॉब्लेम नव्हता, कुठलाही आजार नाही, काही नाही, काही नाही. मग काय, मग ती मेडिटेशन मध्ये आली, मेडिटेटर कडे गेल्यावर तो म्हणाला, तू 2 कामं करतेस. कुठलं काय करतेस ते सांग. एक तर तू अन्नाला नावं ठेवते किंवा तू फेकून देतेस. तर ती अन्न फेकून द्यायची. म्हणून तिला तो त्रास झाला, की तिला अन्न जाईना इथून. आणि ज्या दिवशी तिने क्षमा मागितली, कारण आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हा आपला वाटा आपण घेऊन येतो आणि त्यामध्ये तुम्ही गडबड केली तर तुम्हाला काहीतरी भोगावं लागतं त्याचं. सो अन्न आवडीचं असो नसो, कसंही असो, अरे तुम्ही खात नसाल तर एकतर तुमचीच चूक आहे, आई वडिलांची. लहान मुलाला काहीही कळत नाही, पण जर आईच खात नसेल तर ते मुलाला कसं जाणार? अशीच एक गोष्ट, मी एक दिवाळीला माझ्या नातलगांकडे गेलेले आणि त्यांच्याकडे त्यांचे कोणीतरी पूर्वीचे शेजारी आले होते आणि ती बाई इतकी बडबडत होती, मैं उसको कुछ भी सोना दूं तो भी वो खाती नाहीये. आणि मी तिला अशी टिप्स देते, की सर्दी आहे का तिला, मग तू शिरा दे तिला, मग तू हे कर, मग तू ते तसं कर. ती खात नाही तर मग बँड्राला एक बाई होती, ती काय करायची, ऍपलचं थालीपीठ करून द्यायची मुलीला. ऍपल खात नाही समजा तर ते त्याचं पाणी करायची आणि त्याच्यात पीठ घालून असं काय काय. मी तिला 10-12 तिला रेसिपी सांगितल्या तरी नाही, वो नाही खाती. नो. मग मला क्लिक झालं. हं. मैं तिला म्हटलं, एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिट, शायद मेरी गलती हुई है, मैं आप क्या क्या खाते हो? नहीं, मैं कुछ नहीं खाती. आईच काय खात नाही तर मूल कुठून खाणार? मीच डोक्याला हात मारला. म्हटलं, मी का समजावत होते इतका वेळ. म्हटलं, आप नाही खाते तो वो कैसे खाएगी? तिला टेस्टच कळणार नाही. आईच जर असं मॅगीच खाईल किंवा असं खाईल तर मूल कसं खाणार? सो तुम्ही काहीही खा, पण मुलाला सगळं द्या. लहान वयात त्याला दिलं तर त्याला चव कळते आणि ते खायला लागतं. सो प्लीज तुम्ही तुमचं अस्त्र त्याच्यावर वापरू नका. त्याला सगळं खायला द्या. आणि या खाण्याच्या मध्ये हल्लीच्या मुलींना येत नाही किंवा मुलांना येत नाही, तर तुम्ही पण थोडंसं शिका. जर तुम्हाला नोकरीवाली बायको हवी असेल तर तुम्हाला जेवण मिळेलच याची गॅरंटी नाही. तर तुम्ही पण आईकडनं थोडंफार शिकून घ्या आणि आयांना तुम्हीही मुलांना शिकवा. त्यांच्यावर भारती उपासमारी. भारती हा. एक प्रश्न आलाय. ऍक्च्युली प्रश्न जेन्युअन आहे, म्हणजे असं चांगला आहे माझ्या पण डोक्यात नाही, की लेफ्ट ओव्हर होतं मग कधी फूड, आपण उरतं, मग आपण ऍज अ रिस्पेक्ट आपण त्याला डब्यात नाही टाकत आणि नाही तर मग ते खायचं, मग ते ओव्हर इटिंग होणार. मग ह्या सगळ्या गोष्टीला कसं टॅकल करू शकतो, की दुसऱ्या दिवशी म्हणे मुळात फ्रीज मध्ये ठेवलं किंवा तसं, मग तेही इतकं असं बरोबर नाही ना, तर ते सांग. हो, बरोबर आहे. तुमचं उरलं तर तुम्ही फ्रीज मध्ये सुद्धा 3 दिवसाच्या वर काही ठेवू नका मुळात. आणि तुम्ही मी इतकं तर का म्हणते करताय? हा. तर 3 पेक्षा मला पण नाही, ती दुसऱ्या सवय दिवशी आहे. पण तेव्हा. 3 दिवस त्यातल्या त्यात ठीक आहे. तिसऱ्या दिवशी तुम्हाला ते उचलून फेकून द्यायचंय. 3 दिवसाच्या वर काही ठेवायचं नाही. सो मुळात काळजी 3 घ्या पण खूप हॉटेलची. होतील, हो की नाही? 3 मीन्स पण 3 खूप डेज. होतील, कारण काय जसं म्हणतो ना, 45 मिनिट्स पर्यंत खाणं ठीक आहे, म्हणजे ते बनवल्यानंतर तसं. आता काय आहे की आपल्याकडे नोकरी करणारी लोक आहेत, म्हणजे हाच त्रास आहे की ते ठेवलेलं जे आपण खातोय. तुम्ही 3 दिवस तरी, मी तुम्हाला सांगते, माझ्या भावाचं हॉटेल होतं आणि मी तिकडे काही दिवस त्याला मदत म्हणून जात होते.
तिकडे एक कुक होता, तो 5 स्टार हॉटेलमध्ये काम करत होता. त्याने मला एक किस्सा सांगितला, ऐकून मी इतकी हल्ले. तो म्हणाला आम्ही फ्रीज मोठमोठे असतात तिकडे डम्प केलेले, त्याच्यात एवढं एवढं त्याला काहीतरी सापडलेलं, मांस म्हणजे मटण वगैरे. 3 महिन्यापूर्वीच सुद्धा त्यांनी वापरलं. तुम्ही बाहेर जाताय, तुम्हाला काही गॅरंटी नाही तुम्ही काय खाताय त्याची. सो घरी खाल्लेलं जास्तीत जास्त बरं. मी त्याला बोलले पण तीन एक्झॅक्टली. महिन्याचं तुम्ही वापरलं तर ना, हम लोग ने मिक्स कर दिया. आणि नाही नाही. मध्यंतरी असाच मेसेज आले होते की बाहेरगावी खाणाऱ्या लोकांच्या एका बाईला लक्षात आलं खाताना की ते वास वगैरे येतोय, त्याला शिळा वास येतो, तुम्हाला कल्पना आहे आपल्याला सगळ्यांना. तर तिने हॉटेलमध्ये जाऊन बघितलं तर जे लोक फेकून देत असतात, अन्न अर्ध टाकून देतात, त्या लोकांचं त्यातला मेन पीस वगैरे जर पनीर पिनीर ते काढून ठेवतात. आणि असं तिने 3-4 जणांना पकडलं. कारण ती हॉटेल रोड साईडची होती. आपल्याला असं वाटलं बाहेरनं किती छान आहे, तरी तुम्ही असा जर खायचंच असेल अगदी, तर असा पदार्थ घ्या की हे पनीर बिनीर आयटम तर कधीच घेऊ नका. कारण भाज्या बिज्या, म्हणजे माझ्या घरी पण हॉटेलमध्ये गेल्यावर त्यांना रोटी भाजी खायची असते आणि मी नाही सांगते स्ट्रेट फॉरवर्ड, मी खाणार नाही, तुम्हाला काय खायचं ते का. कारण मला हे सगळं कळल्यावर माझी तर छातीच नाही हे सगळं खायची. पण तुम्ही ट्रॅव्हल करताय, तुम्ही नेणार तरी किती. जर 8 दिवस कुठे जायचं असेल तर मग तिकडे जे ताबडतोब बनेल, समजा भजी बिजी जरी तुम्ही तेलकट म्हणाला तरी ते पटकन वेगळं बनवलं जातं आणि ते आपल्याला खायला मिळेल. पण ते जर तुम्ही दुसरं काही खात असाल, पनीरची भाजी वगैरे, तर कुठलीही गॅरंटी नाही कसली आहे, उरलेलं कोणाचं टाकलंय का काही नाही. मला तर फारच काळजी वाटते. म्हणजे मी ते नाही, ऐकल्यापासून बघितल्यापासून. हो. ही खरी गोष्ट आहे. म्हणजे मी आता आपल्याकडे तर सगळे मेडिटेटर आहेत, पण जे लोक नॉनव्हेज वगैरे खात असतील त्यांच्यासाठी सांगते, की आता भावाने जे रेस्टॉरंट काढून सुरू केलं, तर त्यांनी बराचसा रिसर्च केला. म्हणजे हे इन जनरल माहिती, की बऱ्याच हॉटेल्सला भेटले किंवा अनेक मित्रांथ्रू वगैरे जे अगदी आतली माहिती, जेणेकरून लोक त्यांना बिझनेस व्यवस्थित सेटअप करायचं होतं तर ते. तर त्यांना बऱ्याच ठिकाणी अशी इन्फॉर्मेशन मिळाली, की जी आपल्या कोणाला माहिती पण नसेल. म्हणजे त्यांना अशा ट्रिक्स पण काही लोकांनी दिल्या, की सपोज आता मटन किंवा चिकनचा जो प्रकार आहे म्हणजे रॉ, तर ते खराब झालंय किंवा काय झालंय किंवा कुक केलंय पण ते खराब झालेलं आहे म्हणजे ग्रेव्हीतलं नाही, तर त्याला कसं विनिगर आणि काय काय टाकून त्याला कसं पुन्हा त्याचा जो येणारा खराब स्मेल आहे तो कसा काढून टाकायचा आणि मग ते परत कसं वापरायचं, ह्या सगळ्या टिप्स त्या हॉटेलवाल्यांकडे म्हणजे असतात त्यांच्याकडे. म्हणजे अशा प्रकारचं पण फूड ते कसंही करून ते पुढे चालवतात, त्याशिवाय तो बिझनेस होणार नाही. इतकं म्हणजे त्यांनी ते जेव्हा मार्केट रिसर्च केलं तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी माहिती पडल्या. त्यामुळे हे लोक आता जातच नाही बाहेर जेवायला स्वतःही. आणि म्हणजे की अशा गोष्टी आपल्याला कधीही आपल्या डोळ्यापुढे येणारही नाहीत. त्यामुळे तेवढी काळजी घ्या किंवा बाहेर जेवताना मोस्टली तुम्ही आपण घरी जेवलं, घरी खाल्लं आणि खायचंच झालं भारती मंडीत असं, की ताजं जे बनवून समोर देऊ शकतील असे पदार्थ शक्यतो खाल्ले तर ठीक. कारण चटण्या वगैरे त्याची काहीही गॅरंटी नसते कुठेच. आणि शिवाय व्हायब्रेशनचा जो भाग आहे तो आहेच आहे. म्हणजे ते लोक कुक असतात त्यांचे, ते मग पगाराअभावी किंवा त्यांची स्वतःच्या परिस्थिती अभावी ते अक्षरशः ते हैराण झालेले असतात आणि त्यांच्या थ्रू ते बनवलेलं फूड असतं ते आपल्याकडे येतं, ते फूड त्याच व्हायब्रेशनची येणार. त्यामुळे ते निदान आपण त्याला आपल्या व्हायब्रेशननी ते पॉझिटिव्ह करू देखील. शकतो किंवा मग अवॉइड करू शकतो. 2 गोष्टी करू शकतो. तर अशा जर काही अनेक टिप्स क्वेश्चन आपल्याला असेल तर कळतील. हा. तर काळजी क्वेश्चन घ्या, असेल तर स्वतःची विचारा. काळजी घ्या. नाही वाटत राइट. कुणाला. नाही, नाही. हे फूड्स रिलेटेड तर खूपच चांगलं सेशन छान होतं भारती. हो, आणि बऱ्याचशा हो. गोष्टी क्लिअर झाल्या आणि हे मात्र करा, कारण हे मग माझ्या अजून 2-3 मेडिटेटर फ्रेंड्स आहेत, पण आता आपल्या ग्रुपमध्ये नाहीयेत. पण मी बरेचदा बघितलंय, की ती हातामध्ये पहिल्यांदा ग्लास जरी आम्ही कुठे कॉफी प्यायला गेलो, तरी पाण्याचा ग्लास घेऊन 1 सेकंद थांबते. त्याच्याबरोबर ते जसं भारतीने सांगितलं आता आपल्याला ते तेव्हा मी तिला काही विचारलं नाही, पण मला आता लक्षात आलं, की काजूचे ती जे कण. हा. करते ते करून खाण्यासाठी पण साधं आपलं नॉर्मल जी फूड प्लेट असते तिला पण ती 2 सेकंड थांबून त्याच्याकडे पाहून तो पॉझिटिव्हिटी जी आपली असते ती देऊन मग त्याने ते घेणं. म्हणजे असं मी पाहिलेलं आहे आणि ते बरोबर आहे. थँक यू. तर सगळ्यांनी काळजी घ्या आणि आज बहुतेक आपण जेवलेले असू, पण उद्या सकाळपासून आपल्या समोर येणाऱ्या प्रत्येक अन्नाला, प्रत्येक पाण्याच्या सिपला, प्रत्येक चहा कॉफी जे काही तुम्ही घ्याल त्याला तुम्ही धन्यवाद करा. अशा अनेक तुम्हाला चांगल्या चांगल्या टिप्स मिळत जातील.
आणि तुमचं रात्रीचं जेवण आणि सकाळचा नाश्ता यामध्ये जर तुम्हाला गॅप देता आला जास्तीत जास्त वेळेचा तर तो फायद्यात असेल. ओके, धन्यवाद. बरेच वाजलेत आता मी थँक्यू. थांबते. येस. थँक्यू Thank थँक्यू you. भारती. थँक्यू थँक्यू थँक्यू. आणि सगळ्यांनी आजपासून आपल्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या फॉलो करा. येस. आणि सुदृढ राहा आणि जादू 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 घडवत राहा स्वतःच्या आयुष्यात. मजा करा. गुड नाईट. गुड नाईट.